हॅलो. आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं की मंजिरी माया आणि अंबिकाचा केस मिळवते. तिचा पुढचा पाऊल काय आहे तो आपण बघूया. केस मिळवण्यासाठी मंजिरी पहिले मीरा आणि अथर्व झोपलेले असतात त्यांच्या खोलीत जाते. मीरा गाढ झोपलेली असते. मंजिरी हळूच तिच्या जवळ जाते आणि तिचा केस मिळवते. पण जाताना मंजिरी निघायला लागते तेवढ्यात मीराला जाग येते. तेव्हा मीरा ओरडायला लागते, कोणी कोणी. पण मंजिरी अथर्वला उडवाउडवीचे उत्तर देऊन अथर्वचा विश्वास काबीज करून घेते. पण मीरा क्रॉस क्वेश्चन करते, पण अथर्व तिला क्रॉस क्वेश्चन करू देत नाही आणि तिला बोलतो की मीरा असं का विचारतेस आईला, तिचंही घर आहे आणि ती केव्हाही येऊ शकते म्हणून. तेव्हा मीरा बोलते की तसं नाही वेदाचे बाबा, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण मायाही या घरात राहते. तेव्हा मंजिरी बोलते की दार ओपन होतं म्हणून मला वाटलं तुम्ही जागे असणार. तेव्हा मीरा बोलते की तेच तर, मायाही या घरात राहते, मायाही येऊ शकते ना. तेव्हा मंजिरी बोलते की हो तेच तर, मलाही तेच भीती वाटली म्हणून मी बघायला आली होती. दुसऱ्या वेळेस अंबिकाचा केस मिळवण्यासाठी मंजिरी मार्जेरीच्या गुहेत जाते. तिथे काहीतरी विधी बोलते. अंबिकाची बॉडी त्यांच्याकडे असते. तेव्हा मार्जेरी बोलते की त्या बॉडीचा केस काढ म्हणून. मंजिरी त्या बॉडीतून तिचा केसही घेते. इकडे अंबिका वेदाजवळ बसलेली असते. तिला ते जाणवतंही काहीतरी केस तुटल्यासारखं, पण तिला कळत नसतं. मंजिरी दोघींचे केस मिळवले म्हणून खूप खुश असते. रात्री किचनमध्ये येते आणि दोघींचे केस एकत्र करून ती ते केस जाळत असते. आणि ती जेव्हा ते केस जाळत असते तेव्हा इकडे मीराला आणि अंबिकालाही खूप त्रास होत असतो, विकनेस येत असतो. आता मार्जेरीला मंजिरी दुसरा विधी विचारते. तेव्हा मार्जेरी तिला सांगते की आता तुझा दुसरा विधी असा आहे की तुला 24 तास मौन धारण करायचे. तेव्हा मंजिरीला तो विधी खूप सोपा वाटतो. तेव्हा मार्जेरी बोलते की तुला वाटतो तितका तो सोपा नाही आहे, कारण की आपल्या आजूबाजूला भुंकणारे कुत्रे असले ना की आपल्याला त्यांना हकलावंच लागतं, बोलावंच लागतं. त्यामुळे हा विधी तू सोपा समजू नको. पण मंजिरीला असं वाटतं की तो विधी ती असा झटक्यात पूर्ण करेल म्हणून. इकडे अजित आणि माया किचनमध्ये असतात. माया कॉफी बनवत असते स्वतःसाठी, पण अजित येऊन मायाला बोलतो की तू कॉफी का पितेस म्हणून. तेव्हा माया बोलते की मला प्यायची आहे. तेव्हा अजित बोलतो की अगं पण तू प्रेग्नेंट आहेस ना. तेव्हा माया बोलत असते की हे बघ, माया बोलत असते की खरंचच्या प्रेग्नेंट बायका कॉफी पित नाही. तेव्हा अजित बोलतो की हो, पण तुला कॉफी पिताना कोणी बघितलं तर. तेव्हा माया बोलते की मी डोहाळे लागले असे सांगेल. तेव्हा वेदा किचनकडनं जात असते. तेव्हा किचनकडनं जात असताना वेदाच्या कानावर हे शब्द पडतात की माया प्रेग्नेंट नाही आहे म्हणून. तेव्हा वेदा पटकन लपून बसते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा अजित तिला बोलत असतो की तू प्रेग्नेंट व्हायचं नाटक अगदी व्यवस्थित करते म्हणून खोटं नाटक हे वेदाच्या कानावर पडतं आणि वेदा जायला लागते. तेवढ्यात माया वेदाला आवाज देते आणि बोलते की वेदा थांब, कुठे चाललीस म्हणून. तेव्हा वेदा बोलते की नाही, मी अनन्या आत्याला शोधायला आली होती. तेव्हा माया बोलते की अगं मग ती हॉलमध्येच असेल ना, जाऊन शोध हं. तेव्हा वेदा जाते. अजित मायाला विचारतो की हिने आपलं बोलणं ऐकलं नसेल ना. तेव्हा माया बोलते नाही, आणि ऐकलं तरी हिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे. म्हणून ते दोघं वेदाची गोष्ट मनावर घेत नाही. इकडे अथर्व मीराला सांगत असतो की टेन्शनमध्ये असतो की नर्मदा आत्या असं का करते. तेव्हा अथर्वला पुन्हा तोच विषय तो मीराजवळ काढतो की त्यालाही बाबा व्हायचं आहे म्हणून. पण मीरा त्याच्या उत्तराला कधी प्रतिसाद देत नसते. तेवढं तिथे वेदा येते. वेदाशी बोलत असतानाच अथर्वला एक ऑफिसचा फोन येतो. अथर्व चालला जातो. वेदा खूप शांत बसलेली असते. तेव्हा मीरा बोलते की वेदा बाळा, काय झालं, तुला मला काही सांगायचं आहे का. तेव्हा वेदा सगळा तिने ऐकलेला प्रकार मीराला सांगते की मी तेव्हा वेदा खूप शांत असते ना. तेव्हा वेदा सगळा प्रकार सांगत असते मीराला की अजित काका आणि माया मावशी किचनमध्ये होती आणि ते असं असं बोलत होते म्हणून. तेव्हा मीरा तिला विचारते की तू खरंच सांगते ना. तेव्हा वेदा बोलते की हो. तेव्हा मीरा तिला समजावून सांगत असते की वेदा, पण तू माया मावशीकडे जात नको जाऊ, तुला आठवतं ना तिने तुला किती त्रास दिला आहे म्हणून. तेव्हा वेदा बोलते की हो आई, आठवलं, पण मी तिथे गेली म्हणूनच तर मला हे सगळ्या गोष्टी कळल्या ना. तेव्हा मीरा बोलते की बरं ठीक आहे. तेव्हा मीरा हा सगळा प्रकार अंबिकाला सांगते. तेव्हा अंबिकाही बोलत असते की असं कसं शक्य आहे. तेव्हा मीरा बोलते की वेदा खोटं बोलणार नाही. तेव्हा मीरा अंबिकाला सांगते की ताई, मला तुझी मदत हवी, ह्या गोष्टी तूच ओळखू शकते की कसं माया असं का करते म्हणून.
तेव्हा अंबिकाही बोलते की जर हे खरं असेल ना तर मायाची चांगली धिंड काढू. तेवढ्यात तिकडनं मंजिरी येते. मंजिरी येत असते आणि मीरा आणि अंबिका मंजिरीकडे बघत असतात. मंजिरी दोघींकडे बघत असते आणि ते 7चा एपिसोड संपतो. च्या भागात आपल्याला बघायला भेटते की मंजिरी जेव्हा मार्जरीकडनं येत असते, मीरा आणि अंबिका उभे असतात, तेव्हा मंजिरीचं लक्ष कंटिन्यू अंबिकाकडे असतं. अंबिकाला हे जाणवतं. तेव्हा मंजिरी जवळ येते आणि मीराशी बोलायला लागते आणि बोलते की मीरा, अगं मी मंदिरात गेली होती घराच्या सुख समाधानासाठी प्रार्थना करायला. गुरुवारी तू पण उपवास कर म्हणून. मीरालाही कळलेलं असतं की मंजिरी मायाकडे बघत असते. मंजिरी चालली जाते तेव्हा मीरा अंबिकाला बोलते की बघितलंस ना ताई, ती बाई तुझ्याकडे बघत होती. तेव्हा अंबिकालाही जाणवतं, पण अंबिका बोलते की मीरा, आता हा विषय आपण नंतर बोलूया, आधी मायाचं काय करायचं ते बघू. तेव्हा मीरा बोलते की ठीक आहे ताई. तेव्हा अंबिका मायाच्या खोलीत जाते. मायाच्या खोलीत दामोदर आणि नर्मदा पैशांवरनं ते हुज्जती घालत असतात. त्या दोघांची काहीतरी बडबड चालू असते. तेव्हा अंबिका तिथेच ऐकत असते. तेव्हा अंबिका बोलते की ही माया कुठे गेली. तेवढ्यात माया तिथे येते. तेव्हा नर्मदा, माया आणि दामोदर हे मायाच्या प्रेग्नेन्सीच्या नाटकाबद्दल बोलत असतात. तेव्हा नर्मदा सांगत असते की हे नाटक फक्त तुला उद्यापर्यंत करायचं आहे. मग तेव्हा त्या मंजिरीची कशी नाचक्की करायची त्यांची प्लॅनिंग चालू असतात. आणि मायाही बोलत असते की मला मज्जा येते, कोणी सगळे मला पॅम्पर करताय, कोणी माझ्यावर बोट दाखवत नाही, हे नाटक करायला मला मज्जा येते म्हणून मायाही सांगत असते. तेव्हा अंबिकाच्या सगळं लक्षात येतं. तेव्हा अंबिका बोलते की माझ्या वेदाने बरोबर इन्फॉर्मेशन दिली मीराला. इकडे अथर्व हॉलमध्ये फोनवर बोलत असतो. तेवढ्या तिथे माया येते. माया अथर्वशी बोलायला येते. तेव्हा अथर्व तिच्याशी बोलायचं टाळत असतो, पण माया त्याला सुनवायला लागते की काय केलंस तू, कुठली पोरगी तू लग्न केलंस, जिचा बाप येऊन तुझ्या आईची इज्जत काढून जातो, ज्या आईच्या कॅरेक्टरवर येतो, अशा पोरीशी. तेव्हा माया त्याला खूप काही ना काही सुनवत असते. तेव्हा माया सांगत असते की मी काय वाईट होती तिच्यापेक्षा. तेव्हा अथर्व शांतपणे सगळं ऐकून घेतं आणि अथर्वला थोडं हसायला येतं. तेव्हा अथर्व बोलायला स्टार्ट करतो की मी अशा पोरीशी लग्न केलं आहे ना, बरं झालं लकीली की चुकून माकून माझं मीराशी लग्न झालं आणि तुझ्याशी झालं नाही. तेव्हा अथर्व पूर्ण तिची असते नसते तेवढी उतरवून ठेवतो की तू काय केलंस, तू माझ्या वेदाला किती त्रास केलास, तू किती कटकारस्थाने केले, हे सगळं अथर्व मायाला बोलून दाखवत असतो. तेवढ्यात घरातल्या फॅमिली मंडळी सगळे हॉलमध्ये येतात. तेव्हा अथर्व सांगत असतो की तू काय स्वतःला स्ट्रॉंग गर्ल समजत होतीस ना, स्ट्रॉंग मुलगी कशी असते माहिती आहे. तेव्हा मीराकडे तो जातो आणि मीराजवळ सांगतो की ही स्ट्रॉंग मुलगी असते. मीराने माझ्यासाठी किती कॉम्प्रोमाइज केलं आहे. मीराने वेदाची नेहमी ढाल बनून राहिली. मीराला सगळं माहिती होतं, कारण की मी तिला स्पष्ट सांगितलं होतं की मी अंबिकावर माझं प्रेम आहे म्हणून. तरीही ती न चुकताही माझ्या सगळी काळजी घेत राहिली, माझ्या घरच्यांची काळजी घेत राहिली. तिला कधीच प्रेम दिलं नव्हतं, तरीही ती माझ्यावर प्रेम करत राहिली. याला बोलतात स्ट्रॉंग मुलगी. तेव्हा अथर्व मीराचं भरभरून कौतुक करत असतो आणि मीराबद्दलच सतत बोलत असतो. मायाला हे ऐकून खूप जाम संताप येत असतो. अथर्वचं बोलणं झाल्यावर माया टाळ्या वाजवते. तेव्हा माया टाळ्या वाजवत बोलते की हे फक्त नाटक आहे, हे प्रेम बिम हे सगळं नाटक आहे, हा ड्रामा आहे आणि हा तोपर्यंत चालणार जोपर्यंत मीराच्या बापाचा आणि मंजिरी मॅडमचा मॅटर सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. आणि दोघांपैकी कोणीतरी एक जिंकणार आणि जो कोणी जिंकणार त्याच्याशी मला घेणं नाही, पण तुम्ही दोघं त्यावेळेस हरणार, तोपर्यंतच हा ड्रामा चालू राहणार म्हणून. तेव्हा माया हसत असते आणि बोलते तू स्वतःला स्ट्रॉंग पुरुष समजतो ना, पण या वेळा तुझ्याच्याने काहीही होणार नाही आहे, काहीही नाही. तेव्हा माया हसत असते. मीरा चिडते आणि बोलते की माया, आणि जाऊन मायाच्या कानाखाली वाजवते. तेव्हा माया मुद्दामच नाटक करते, तुझी हिंमत कशी झाली मला माझ्यावर हात उचलायची, मी प्रेग्नेंट आहे ना. तेव्हा मीरा पुन्हा तिच्या 2-3 कानाखाली लावते. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा दादासाहेबही बोलतात की मीरा. तेवढ्यात अजित येतो. दामोदरही तिथेच असतो. दामोदर बघून पटकन नर्मदाला सांगायला जातो. तेव्हा माया मुद्दामच नाटक करत अजितकडे रडत जाते. तेव्हा अजित मायाला जवळ घेतो आणि बोलतो की मीरा, तू असं कसं करू शकते, माझ्या बायकोवर हात कसं उगारू शकते, ती प्रेग्नेंट हे तुला माहीत असताना. तेव्हा अथर्व बोलतो की अजित, विषय वाढवू नको. तेव्हा अजित बोलतो की अच्छा मी विषय वाढवतोय आणि तू विषय वाढवतो, तेव्हा हे बघ असा तुझा इगो हर्ट होतो आणि माझा इगो दुखावला जातो. तेव्हा हे बघ, माझं एवढंच म्हणणं आहे की मीराने मायाची माफी मागावी. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा कोणाचीही माफी मागणार नाही.
थोडं दादासाहेब पण बोलतात की अजित विषय वाढवू नको. तेव्हा अजित बोलतो की वा दादासाहेब, म्हणजे आम्ही बोलतो, आम्ही शब्दही काढतो तोंडातून, तर आम्ही विषय वाढवतो आणि हे सगळं करतात. हे माझी बायकोला हिने मारलं ते काय? तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा तू चुकली आहेस. तेव्हा मीरा बोलते की दादासाहेब, तेव्हा दादासाहेब बोलतात की हो मीरा तू चुकली. तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं होतं की ती गरोदर आहे, तिच्या आजूबाजूलाही फिरकू नका, तिच्याकडे दुर्लक्ष करा. तू तू गरोदर असताना तिच्या कानाखाली वाजवली आहेस. तेव्हा मीरा बोलते की दादासाहेब ती गरोदर नाही आहे. तेव्हा अजित, दामोदर, नर्मदा, माया शॉक होतात. तेव्हा माया बोलते की काय बोलतेस तू, मी प्रेग्नेंट आहे, असं कसं बोलू शकतेस तू. तेव्हा तेव्हा अजित बोलतो की असं कसं बोलतेस तू, माझी बायको प्रेग्नेंट आहे म्हणून. तेव्हा मायाही थोडा कांगावा करते आणि बोलते की सांगा ना सासूबाई, सांगा, मी प्रेग्नेंट असताना हिने माझ्यावर हात उचलला म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा काय बोलतेस तू, हे सत्य आहे. तेव्हा मीरा बोलते की हो हे सत्य आहे. तेव्हा नर्मदा मुद्दामच विचारते की काय झालं. तेव्हा दामोदर बोलतो की मी सांगितलं ना, मीराने मायाच्या 2 कानाखाली वाजवल्या. तेव्हा तेव्हा नर्मदा ही मुद्दामच शब्द उचलून धरते. बघितलंस ना दादा, बघितलंस ना, हे किती चुकीचं आहे ते. माझ्या सुनेवर हिने हात उचलला, काय गरज होती माझ्या प्रेग्नेंट सुनेवर हात उचलायची, असं तसं नर्मदा ही बोलायला लागते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा जे सत्य आहे ते सांगून टाक आता, की यांचा काय प्लॅन होता ते. तेव्हाच मंजिरी अंबिकाचे शब्द ऐकते. तेव्हा मंजिरी थोडी शॉक होती की काय प्लॅन असेल यांचा, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.